हॅलो स्टुडंट्स, आपण लॉज ऑफ मोशन हा टॉपिक स्टडी करत आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलेलं आहे? व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी अँड व्हेलॉसिटी टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन या दोन्हीचे एक्झाम्पल्स आपण स्टडी केलेले होते. सो टुडे विल डिस्कस इक्वेशन्स ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड. आता ह्यामध्ये 3 इक्वेशन्स आहेत. सो इन these 3 equations, so now we'll discuss the first equation describing the relation between velocity and time, that is v is equal to u plus at. सो आता हे इक्वेशन कसं डिराईव्ह करायचं हे आपण ह्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. सो लेट्स स्टार्ट. सुरुवातीला आपण काही टर्म्स रिकॉल करूया ज्या आपण अर्लियर लेक्चर्समध्ये स्टडी केलेल्या आहेत. आता आपण ॲक्सिलरेशन स्टडी केलेलं आहे. ॲक्सिलरेशन म्हणजे काय? तर चेंज इन व्हेलॉसिटी इन युनिट टाईम. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या प्लेसला एपासून सपोज बी ह्या ठिकाणी जात असेल, ए या ठिकाणी त्याची जी काही व्हेलॉसिटी आहे आपण त्याला काय म्हणतो? इनिशियल म्हणजे सुरुवातीची व्हेलॉसिटी, ती आपण यूने दाखवतो. आणि बी या ठिकाणी जी व्हेलॉसिटी असेल ती आपण कशाने दाखवतो? तर व्ही या लेटरने दाखवतो. म्हणजेच काय, ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि ही फायनल व्हेलॉसिटी. आणि या दोन्ही व्हेलॉसिटीमधला डिफरन्स म्हणजे आपण काय म्हणतो? तर ॲक्सिलरेशन असं म्हणतो. सो we have studied that v is equal to change in velocity, that is equal to v minus u upon t. ओके, दॅट इज ॲक्सिलरेशन. आणि आपण युनिफॉर्म ॲक्सिलरेशनचा ग्राफ पण स्टडी केलेला आहे. ओके, व्हेलॉसिटी टाईम ग्राफ. जर आपण व्हेलॉसिटी टाईम ग्राफ प्लॉट केला, एक्स ॲक्सिसवरती आपण काय घेतो? टाईम घेतो. आणि वाय ॲक्सिसवरती आपण काय घेतो? तर व्हेलॉसिटी. आणि हा ग्राफ प्लॉट केल्यानंतर आपल्याला काय मिळतो? तर इथं स्ट्रेट लाईन आपल्याला मिळते जर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन असेल तर. इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम म्हणजेच काय? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे? तर डिराईव्ह करायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? तर व्हेलॉसिटी टाईम ग्राफ प्लॉट करायला लागेल. ओके, आणि हा ग्राफ कसला आहे? तर युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचा आहे. आता आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिसवरती आपण काय घेतो? तर टाईम. आणि वाय ॲक्सिसवरती काय? तर व्हेलॉसिटी. आता हा ग्राफ युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचा आहे, त्यामुळं काय असणार आहे? तर आपल्याला स्ट्रेट लाईन मिळणार आहे. पण तुम्ही इथे बघू शकता, स्ट्रेट लाईन आपण ओरिजिनमधून प्लॉट केलेली आहे का? नाही. का? कारण आपण इनिशियल व्हेलॉसिटी ही कुठे घेतलेली आहे? तर डी या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट यू ह्या इनिशियल व्हेलॉसिटीने जात असेल आणि त्याची फायनल व्हेलॉसिटी किती आहे? तर व्ही आहे. ओके, मग आपल्याला ग्राफ कसा मिळेल? तर स्ट्रेट लाईन मिळेल. त्यामुळे आपण डी ह्या पॉईंटमधून स्ट्रेट लाईन प्लॉट केलेली आहे बीपर्यंत. आता बीपर्यंत का? कारण टाईम का आहे? तर टी आहे. ओके, सो दॅट्स वाय हिअर वी गेट दिस स्ट्रेट लाईन. सो यू कॅन सी हिअर दिस ओडी. ओडी काय आहे? तर इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि जे आपण यूने दाखवतो. आता ओडी जेवढं आहे तेवढंच काय आहे? तर ए ई आहे. सो दॅट्स वाय आपण काय म्हणू शकतो? ओडी इज इक्वल टू ए ई, दॅट इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी, दॅट इज यू. देन हिअर अबाउट फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी कुठून कुठंपर्यंत आहे? तर दिस ओ सी इट रिप्रेझेंट्स फायनल व्हेलॉसिटी. आणि ओ सी जेवढं आहे तेवढंच काय आहे? तर बी ई आहे. सो वी कॅन से दॅट ओ सी इज इक्वल टू बी, दॅट इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी व्ही. देन नेक्स्ट अबाउट टाईम. सो हिअर टाईम इट फ्रॉम ओ टू ई, अँड हिअर
OE इज इक्वल टू AD. दोन्ही काय आहेत तर इक्वल आहेत. सो दॅट्स वाय इट इज इक्वल टू टाईम T. त्यावरून आपण काय म्हणू शकतो तर OE इज इक्वल टू AD, दॅट इज इक्वल टू T. So we know that acceleration is equal to change in velocity upon time. Acceleration is represented by small a, and what is change in velocity? That is equal to final velocity minus initial velocity. So here acceleration is equal to final velocity minus initial velocity upon time. आता इथे फायनल वेलॉसिटी काय आहे? सो हियर फ्रॉम ग्राफ फायनल वेलॉसिटी कुठून कुठंपर्यंत आहे तर दिस OC इट इज फायनल वेलॉसिटी. ओके, त्यामुळे आपण फायनल वेलॉसिटीच्या ठिकाणी काय लिहिणार आहे तर OC लिहिणार आहे. त्यानंतर इनिशियल वेलॉसिटी काय आहे तर OD. ओके, सो दॅट्स वाय हियर इनिशियल वेलॉसिटीच्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे तर OD लिहिलेलं आहे. आता आपल्याला इक्वेशन काय मिळालं? A इज इक्वल टू OC मायनस OD अपॉन T. देन यू कॅन सी हियर दिस OC मायनस OD. आता OC मायनस OD. तर OC मधून OD मायनस केलं तर काय राहणार आहे इथं तर दिस DC. ओके, DC राहणार आहे. त्यामुळं आपण काय लिहू शकतो तर OC मायनस OD दॅट इज इक्वल टू DC. का लिहिलं आपण OC मायनस OD तर OC मधून हे OD जर आपण मायनस केलं तर आपल्याला काय मिळणार आहे दिस DC. आणि त्यामुळं आपण इथं OC मायनस OD दॅट इज इक्वल टू DC. ओके, आता हे टाईम डिवाइड आहे ते आपण इथे काय केलेलं आहे मल्टिप्लाय करणार आहे. सो दॅट्स वाय विल गेट दिस DC इज इक्वल टू 80. आणि याला आपण इक्वेशन 1 असं म्हणणार आहे. फ्रॉम ग्राफ वी कॅन राईट दिस BE इज इक्वल टू AB प्लस AE. So you can see here this AB and AE हे दोन्हीही मिळून काय तयार होणार आहेत? काय मिळेल आपल्याला तर BE. त्यामुळे आपण काय लिहिलेलं आहे तर दिस BE इज इक्वल टू दिस AB प्लस AE. अँड हियर बीच्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे V लिहिलेलं आहे. वाय? बिकॉज दिस BE अँड दिस OC इट रिप्रेझेंट्स फायनल वेलॉसिटी. दोन्ही काय आहे फायनल वेलॉसिटी. त्यामुळे आपण BEच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे तर V लिहिलेलं आहे. त्यानंतर AB आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे आणि AEच्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे तर U लिहिलेलं आहे दॅट इज इनिशियल वेलॉसिटी. सो यू कॅन सी हियर दिस AE आणि OD काय रिप्रेझेंट करतं तर इनिशियल वेलॉसिटी. त्यामुळे आपण AEच्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे तर U लिहिलेलं आहे. सो वी गेट दिस इक्वेशन V इज इक्वल टू AB प्लस U. आता AB काय आहे इथं? सो दिस AB. ओके, आता AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आपण इक्वेशन 1 जे बघितलं होतं. ओके, इक्वेशन 1 काय आहे तर दिस DC इज इक्वल टू 80. आता DC कुठून कुठंपर्यंत आहे तर दिस DC.
आता डी सी जेवढं असणार आहे तेवढंच काय असणार आहे, तर हे ए बी असणार आहे. ओके, सो यू कॅन सी हिअर दिस डी सी इज इक्वल टू ए बी. त्यामुळं आपण डी सी जर 80 असेल तर ए बी पण काय असणार आहे, ए टी. ओके, फ्रॉम इक्वेशन 1. सो वी कॅन राईट हिअर दिस ए बी इज इक्वल टू डी सी, दॅट इज इक्वल टू ए टी फ्रॉम इक्वेशन 1. मग आपण हे आता ह्या इक्वेशनमध्ये ॲड करूया. काय मिळेल आपल्याला, सो हिअर व्ही इज इक्वल टू ए बीच्या ठिकाणी काय लिहिलं आपण, 80 प्लस यू. सो वी गेट दिस इक्वेशन दॅट इज व्ही इज इक्वल टू 80 प्लस यू. आता इथं आपण फक्त हे इक्वेशन रिअरेंज केलेलं आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. ओके, सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. So today we discuss equation of motion using graphical method. First equation आपण derive केलेलं आहे, equation describing the relation between velocity and time, that is v is equal to u plus at. त्यासाठी आपण velocity टाईमचा ग्राफ प्लॉट केलेला आहे, ओके, ऑफ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. And from this we get this equation that is v is equal to u plus at, and this is the first equation of motion. Thank you.